नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमडस ग्रामसभेनंतर हाणामारी, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। कुणबी समाजाची एक दिवसीय क्रांतिकारी परिषद संपन्न, हजारो समाज बांधवांची उपस्थिती। शिवराज्याभिषेक दिनी आमदार प्रमोद जठार यांची गोपाळगडाला भेट। हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्थेची मुरुड शाखा 11 जून पासून सेवेत, स्थानिक आर्थिक व्यवहारांना मिळणार नवी गती। आणि अधिक महिन्याचे औचित्य साधत मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहभोजन, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा सामाजिक उपक्रम। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील आमडस ग्रामपंचायतीत ग्रामसभेनंतर झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकरणी 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी दुपारी ग्रामसभा सुरू असताना काही ग्रामस्थ बाहेर पडत असताना वाद झाला। यावेळी अमोल अशोक खेडेकर आणि संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडने तसेच हातापायांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेत अमोल खेडेकर गंभीर जखमी झाले। मारहाण सुरू असताना त्यांना सोडवण्यासाठी आलेले अनिल खेडेकर, अदिती खेडेकर आणि अशोक खेडेकर यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे। या प्रकरणी तुकाराम करंजकर, रोहित करंजकर, संदेश खताते, संदीप करंजकर, विशेष करंजकर, चंद्रकांत करंजकर, संजय करंजकर आणि दिनेश करंजकर यांच्या विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी आदिती अनिल खेडेकर, राहणार आमडस गळवाडी। मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य आहे। काही दिवसापासून आमच्या वाडीची एक सार्वजनिक वाट बंद होती। ती वाट त्या वाटेचा आपल्या 23 नंबरमध्ये ग्रामपंचायत 23 नंबर ह्या ह्याच्यामध्ये नोंदणी सुद्धा आहे। म्हणून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एक लेटर दिला होता की आम्हाला ती वाट मोकळी करून द्यावी म्हणून ग्रामस्थांनी, पण त्यावर ग्रामपंचायतीने काही दखल घेतली नाही। म्हणून आम्ही तहसीलदार ऑफिसला याची कंप्लेंट केली। मग तहसीलदार इथून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये लेटर आलं की तुम्ही ती वाटण्याची पाहणी करा आणि त्यांना वाट मोकळी करून द्या। परंतु ग्रामपंचायतीने फक्त पाहणी केली आणि सांगितले की तुम्ही या, आपण ग्रामसभा बसू, आपण समंजसपणे सगळ्यांना विरुद्ध पार्टीला बोलवू, ज्यांनी वाट कुणी बंद केली आहे ती त्यांना बसवू, आपण समंजसपणे आपण येऊ आणि मीटिंग काय असेल ते तुमचा निर्णय देऊ। मीटिंगमध्ये असा निर्णय झाला, आम्हाला आज ठरल्याप्रमाणे आम्ही आज तिथे गेलो होतो। त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा तुमची वाट काय आम्ही मोकळी करून देत नाही, का करून देत नाहीत हे काय आम्हाला सांगितले नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता असं आम्हाला त्यांनी सरळ सरळ सांगितलं। मीटिंग संपताच आम्ही सगळे बाहेर पडत होतो। माझी फॅमिली बाहेर पडताच ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या विरुद्ध पार्टीवाल्यांनी गाडी लावली होती। त्या गाडीतून त्यांनी बाहेर पडताच माझ्या फॅमिलीवर तिथून गाडीतून रॉड काढून सरळ त्यांच्या डोक्यात घातलेत। अक्षरशः रक्तबंबाळ केले। माझ्या धीरांना 2 धीर आहेत, त्यांना माझ्या स्वतःला मला धक्काबुक्की गेली। हे म्हणजे ह्या सर्वांनी ठरवून गेलं होतं का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवायची आणि मारायची होती? हे असं त्यांचं ठरवून झालं होतं का? आणि हे जर असंच चालत असणार आहे तर ह्या कोकणात आपल्या इथे कसं जगावं हे समजत नाहीये। माझं एवढंच असं म्हणणं आहे की आज हे माझे सासरे माजी सैनिक आहेत, म्हणजे हे माजी सैनिकावर हल्ला अजून किती फॅमिलीवर किती हल्ला होणार। काही दिवसापूर्वी आमच्याच घरावर दगडफेक झाली होती, त्याच्यावरनं पण आम्हाला ते म्हणायला गेले की तुम्ही पोलीस स्टेशनला कशाला जाता म्हणून। मग आम्ही जायचं कुठे? जर आमच्या गावातले सदस्य वगैरे जर आम्हाला हे करत नसतील तर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार ना। आज मला एवढीच इच्छा आहे, आज जे लोकांनी माझ्या धीरांना वगैरे जे काही हल्ला बिल्ला केलेला आहे, रक्तबंबाळ केले आहे, त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी ही माझी विनंती आहे। खेड कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेड मुंबई ग्रामीण, कुणबी युवा खेड मुंबई ग्रामीण आणि महिला मंडळ खेड ग्रामीण यांच्या वतीने खेड तालुक्यातील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे एक दिवसीय कुणबी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या क्रांतिकारी परिषदेला खेड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कुणबी बांधव उपस्थित होते। ही परिषद मुंबई अध्यक्ष शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, तर ग्रामीण अध्यक्षांनी स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली। या परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट रोशन पाटील आणि निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिलजी नवघणे, सरचिटणीस कृष्णा वने आणि समाज नेते सहदेव बेटकर यांनी परिषदेला उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केलं। समाजाला आता प्रबोधनाची गरज आहे। आज खेड तालुक्यातील आमचे सर्व समाज बांधव असतील ते कुणबी समाज संघ शाखा खेड मुंबई ह्याच्या शाळेखात्याकडे एकत्र आलेले आहेत। भविष्यामध्ये असे अनेक चांगले निर्णय या समाजाच्या वतीनं माझ्या समाजातील बांधवांना काही सोयीसुविधा असतील
व अन्य काही सुविधा असतील त्या भेटाव्यात, त्यासाठी आपण सर्व एकत्र येत आहेत आणि ही एकत्र येण्याची नांदी आहे. आज 2026ची आमची कुणबी परिषद अतिशय चांगल्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली. अनेक समाज बांधवांनी यात सहभाग घेतला. कुणबी समिती संघ मुंबई शाखा खेडचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन ही परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केली आहे. त्याबद्दल मी सर्व कुणबी समाज बांधवांच्या वतीनं कुणबी समिती संघाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन. आणि भविष्यामध्ये आज आपण ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, आता मगाशी बाईसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी पंचावली करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या विभागातील प्रमुख पदाधिकारी असतील किंवा आमचे समाज बांधव असतील, त्यांना सोबत घेऊन प्रत्येक विभागामध्ये जाऊन, प्रत्येक गावामध्ये जाऊन ते अंमलबजावणीला आम्ही ह्याच महिन्यामध्ये सुरुवात करतील आणि त्यासाठी त्यांना लागणारे सर्व सहकार्य आमचे सर्व समाज बांधव नक्कीच या ठिकाणी करतील. कुणबी समाज संघ मुंबई शाखा, तालुका शाखा खेड मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आजची जी एक दिवसीय कुणबी परिषद आयोजित केली होती, ही खूप चांगल्या प्रकारे उत्साहवर्धक आणि विधायक चर्चेच्या माध्यमातून संपन्न झालेली आहे. आणि या चर्चेमध्ये खूप विधायक असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. हे सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व दोन्ही मुंबई आणि ग्रामीण शाखा या प्रयत्नशील राहीलच. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही बांधील राहू. त्याचबरोबर या परिषदेसाठी जास्तीत जास्त आम्ही तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही काही समाज बांधवांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही. तर त्या समाज बांधवांपर्यंत देखील या परिषदेच्या झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही होऊ, त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि या परिषदेला जास्तीत जास्त संख्येनं म्हणजे जवळपास 750-800च्या संख्येनं समाज बांधव इथे उपस्थित होता. त्या आलेल्या सर्व समाज बांधवांचं, त्याचबरोबर जे समाज बांधव आलेले येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं आम्ही तिथे पोहोचण्याचा 100% प्रयत्न करू. आणि ही कुणबी परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांचं योगदान आणि जी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं आम्ही कुणबी समाजवादी संघ मुंबई शाखा खेड मुंबई व ग्रामीण सर्व संलग्न युवा, संलग्न महिला यांच्या माध्यमातून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या राज्याभिषेक दिनी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना अर्पण करण्यात आली. सदरवेळी उपस्थित भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेशजी सुर्वे, गुहागर पंचायत समिती सदस्य प्रणव पोळेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, अक्षय पवार, ओवेस चौगुले, प्रदीप भोसले तसेच सर्व शिवप्रेमी यांनी दर्शन घेतलं. आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाने SI ने हा गड आता संरक्षित केलेला आहे. इथली जी कोण मंडळी आहेत त्यांच्याशी ॲमिकेबली म्हणजे वाटाघाटीने चर्चा करून त्यांची जी काही रक्कम आहे ती सरकारकडे गेलेली आहे, ठरवलेली आहे. लवकरच आपलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार, सुनेत्राताईंचं सरकार, आपल्या सगळ्या महायुतीचं सरकार या आपल्या सरकारच्या तिजोरीतून या मंडळींना पैसे देतील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी लढाई करून जिंकलेला हा गड आहे, या ठिकाणी लढाई झालेली आहे. आदिलशाही काळामध्ये या ठिकाणी हे बांधकाम झालं होतं, परंतु महाराजांनी आक्रमण करून या ठिकाणचा गड जिंकलेला आहे. इथून गड जिंकून महाराज पुढे राजापूरकडे गेलेले आहेत. तिथून पुढे ही सुरतेची लढाई करून परत येताना सिंधुदुर्गात पोचलेले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी सुरतचं जो काही आक्रमण झालं आणि सुरतमधनं जी काही संपत्ती महाराजांनी गोळा केली ती सगळी पुढे सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी वापरली. महाराजांच्या लक्षात आलं की आता जमिनीवरून आक्रमणं होणार नाहीत, तर सगळी आक्रमणं ही समुद्र मार्ग होणार. म्हणून जे काही डच, पोर्तुगीज, सिद्धी हे सगळी मंडळी आहेत ज्याच्या ताब्यात समुद्र, तो भविष्यातला या देशाचा राजा होऊ शकतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या नेव्हलचे जनक म्हणून, भारतीय नौदलाचे जनक म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं, म्हणून मोदी साहेब आपल्या सिंधुदुर्गात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याला त्यांनी मोठा पुतळा बांधला. मी आजच्या 6 जूनच्या आजचा दिवस एवढा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे शतकांच्या यज्ञातून अशी एक भगवी लहर उभी राहिली की हजारो लोकांच्या मनामध्ये अरुणोदय झाला, असं शंकर वैद्यांचं आपल्याला गीत माहिती आहे, लताजींनी गायलेलं आहे. त्यामुळे हजारो वर्षानंतर या देशाला, एक राष्ट्राला एक राजा मिळाला, सिंहासनाधीष्ट राजा मिळाला, सिंहासन मिळालं. हे राज्य हिंदवी राज्य आहे, हे हिंदूंचं राज्य आहे, राष्ट्र आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी एक राजा मिळाला. 6 वर्ष पुढे या राजाने राज्य केलं. याच राजाचे पादुका ठेवून त्याच्या सिंहासनावरती रयतेच राज्य आमचे मोदी साहेब 12 वर्ष गेले करतायत. म्हणून आजचा हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीचं काम छत्रपतींनी केलंय, रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपतींनी केलंय. आता त्याचं पुढचे हजारो वर्ष रक्षण करण्याचं काम तुम्हा आम्हा सगळ्या मावळ्यांचं आहे. ती शपथ घेण्यासाठी आज आपण 6 जूनच्या या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, आपले वैभवजी खेडेकर, आमचे सुर्वे, आपण सगळ्यात युवा मोर्चाचा आमचा अध्यक्ष, या सगळ्यांच्या वतीने आपण जो काही मास 1 महिना 26 मे पासून 30 जूनपर्यंत पाळणार आहोत, त्याच्यातला हा दुसरा दिवस 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिवस, हिंदू साम्राज्य निर्माण करण्याचा आजचा बाळानो दिवस. त्यामुळे या दिवसाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी येऊन जपलत, आपण ते वाढवा आणि असंच हे आपलं हिंदू राष्ट्र, आपलं छत्रपतीचं राष्ट्र हजारो वर्ष या हिंदुस्थानात नव्या अख्ख्या विश्वावर येऊ द्या, अशी मनोकामना वैभवजी आपण करूया आणि आपण आजचा दिवस या ठिकाणी साजरा करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. दापोली तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, बचत गट तसेच पर्यटन व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी असून हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित हर्णे यांच्या नव्या मुरुड शाखेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. संस्थेच्या वाढत्या कार्यक्षेत्राचा आणि सभासदांच्या विश्वासाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. गेल्या अनेक वर्षांपासून हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्था आपल्या सभासदांना विविध आर्थिक सेवा, कर्ज सुविधा, बचत योजना आणि आर्थिक सल्ला उपलब्ध करून देते. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे परिसरातील नागरिकांचा संस्थेवर विश्वास वाढलाय. याच पार्श्वभूमीवर मुरुड परिसरातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुरुड नाका येथे आराध्य हॉटेल समोर सुरू होणाऱ्या या शाखेमुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः पर्यटन व्यवसाय, लघु उद्योग, महिला बचत गट आणि शेतकरी वर्गाला या शाखेच्या माध्यमातून विविध आर्थिक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटन समारंभाचं रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक साखळे हे राहणार आहेत. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, संस्थेचे संचालक, पदाधिकारी, सभासद तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. या शुभारंभ सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आलंय. नवीन शाखेमुळे मुरुड परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यासह स्थानिक नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आर्थिक सेवा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते. अधिक महिन्याच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड शहरातील ज्येष्ठ समाजसेवक तथा गरजू नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे कमळाकर उर्फ तात्या वडके यांच्या वतीने शनिवार दिनांक 7 जून रोजी मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथे वृद्धांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी सुमारे 12:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह
प्रेमपूर्वक संवाद साधत भोजनाचा आनंद घेण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांना आपुलकीची भावना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी कमळाकर उर्फ तात्या वडके यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहून उपस्थितांनीही समाधान व्यक्त केलं. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमातील रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजन उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतंय. या प्रसंगी तात्या वडके यांचे चिरंजीव प्रशांत उर्फ नान्या वडके, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, मातोश्री वृद्धाश्रमाचे निवाते तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अधिक महिन्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंदाचा आणि आपुलकीचा अनुभव मिळाला असून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आणि ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान या उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून शिवशक्ती शिरसोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिरसोली येथील बालवाडी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसोली गावठाण येथे उत्साहात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, शैक्षणिक किट आणि इतर आवश्यक शालेय साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. हे साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या कार्यक्रमाप्रसंगी रोशन जाधव, सतीश जाधव, पांडुरंग जाधव, रोहन जाधव, रोहित जाधव, सचिन जाधव, प्रवीण जाधव, विजय जाधव, सागर जाधव तसेच गावातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शिवशक्ती शिरसोलीच्या या सामाजिक बांधिलकीचं आणि सातत्यपूर्ण उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्पदंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गव्हे येथील दीप्ती जितेंद्र कारजेकर वय 45 या शुक्रवारी पहाटेच्या वेळी विषारी सापाने दंश केला. दंश झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागला. कुटुंबियांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र विष शरीरात वेगाने पसरल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शनिवारी पहाटे 5:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून सकाळी 8:30 वाजता संबंधित सापाला सुरक्षितरित्या पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सासू सासरे, दीर असा मोठा परिवार आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मिरजोळे पाटीलवाडी येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई करण्यात आली. यावेळी गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, गूळ, नवसागर मिश्रित रसायन तसेच तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 1,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, नितीन डोमणे, भैरव सर्वेराम, योगेश शेट्टे आणि दत्तात्रय कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. लांजा येथील एका काजू फॅक्टरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी फॅक्टरी फोडून काजूगर चोरी केल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 2 इसमांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह एकूण 9,41,879 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेतभाई तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदितीताई तटकरे आणि नवनिर्वाचित आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत भेट घेतली. या निवडणुकीत महायुतीच्या वतीने भक्कम पाठबळ दिल्याबद्दल सुनील तटकरे, अदितीताई तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरवून आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झालेत. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधिज्ञ वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी वकिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला असून कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी केलेले प्रयत्न तसेच वकिलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण अकादमी उभारण्यात दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानलं जातं. त्यांच्या कार्यामुळे वकील समुदायामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. निवडणुकीतील विजयामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वकिलांना बार काउन्सिलमध्ये सक्षम प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ आणि नवोदित वकिलांनी ॲडव्होकेट देसाई यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वकिलांच्या हितासाठी, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचं कार्य भविष्यातही महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास विधिज्ञ समुदायाने व्यक्त केलाय. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.